रामहरी. आजपासून आपण ज्ञानोबा माऊली या पुस्तकाच्या प्रत्यक्ष वाचनाला सुरुवात करणार आहोत. या वाचनापूर्वी एका गोष्टीचा खुलासा करणं गरजेचं आहे. मुळात हे सगळं वाचन एखाद्या मंदिरात म्हणजे विठ्ठल मंदिरात सुरू आहे. समोर मोजकेच पण श्रद्धाळू श्रोते बसलेले आहेत. त्यामुळे छोटे मोठे दोष वाचक समजून घेतील अशी अपेक्षा आहे. जरा इकडचे तिकडचे आवाज येतील, मध्ये थोडं अडखळायला होईल, पण आपण असं समजूयात की हा चातुर्मासातला ग्रंथ आहे. सुरुवात करण्यापूर्वी काही संक्षेपांचा खुलासा करणं आवश्यक आहे. जिथे ते येतील तेव्हा पुन्हा खुलासा केला जाईलच, पण समजा चुकून राहिला तर तो माहीत असावा. अमृत, अमृतानुभव. सा ऋग्वेद सार. संपादक विनोबा. गुरुबोध, गुरुबोध सार. संपादक विनोबा. ज्ञान ज्ञानदेवांची भजने चिंतनिकेसह. विनोबा. ज्ञाने ज्ञानेश्वरी. प्रामुख्याने दांडेकर प्रत. तुकारामांची भजने. संपादक विनोबा. नामदेवांची भजने. संपादक विनोबा. रामदासांची भजने. संपादक विनोबा. 1. संतांच्या संगतीत. संतांची भूमी. ज्ञानदेव, नामदेव, नाथ, तुकोबा, समर्थ. ज्ञानी, प्रेमी, शांत, विरागी, कर्मरत. हे 5 महापुरुष महाराष्ट्रात जन्मले. शिवाय मोरोपंत, मुक्तेश्वर, श्रीधर आणि आधुनिक सत्पुरुषही होऊन गेले. सबंध भारतात असे महापुरुष झालेले आहेत. कबीर, नानक, तुलसीदास, मीरा, सूरदास, चैतन्य, शंकरदेव, माधवदेव. किती नावे घ्यायची. शिवाय शंकर, रामानुज, मध्व, वल्लभ वगैरे आचार्य. त्यांच्या आधी वसिष्ठ, विश्वामित्र, वामदेव वगैरे ऋषी झाले. दक्षिणेतही संतांची अखंड परंपरा चालली. ज्या काळी दळणवळणाची साधने नव्हती त्या काळी हे संत पुरुष पदयात्रा करत करत भारतभर फिरले आणि त्यांनी या देशाला एक बनविले. एक संत शिरोमणी वर्षोनवर्षे फिरला. शंकराचार्य 15 वर्षे, रामानुज 12-13 वर्षे, वल्लभाचार्य 18 वर्षे, शंकरदेव 12 वर्षे, नामदेव 13-14 वर्षे, नानक 18-20 वर्षे आणि कबीर 25-30 वर्षे फिरत राहिले. असा हा भारताचा इतिहास आहे. भारताची ही सामूहिक परंपरा आहे. त्यामुळे
भारत एक राहिला. इथल्या हवेच्या कणाकणात ऋषींची आणि संतांची तपस्या भरलेली आहे. ही संत सत्पुरुषांची भूमी आहे. हजारो वर्षांपासून असा प्रयत्न होत आला. परिणाम स्वरूप मनुष्याचा एक कॉन्शन्स सदसद विवेक बनला. काही निष्ठा बनल्या. येथे पैशापेक्षा आत्मज्ञानाचे जास्त महत्व आहे. आत्म्यासमोर बाकी सगळ्या वस्तू तुच्छ मानणारे महापुरुष भारतात होऊन गेले. म्हणून आम्ही भारताकरता गातो, दुर्लभम भारते जन्म मानुषम तत्र दुर्लभम. इथल्या भूमीला पावला पावलावर संतांचा चरणस्पर्श झालेला आहे. मला तर वाटते की जिला संत चरणांचा स्पर्श झाला नाही अशी पाऊलभर जमीन पण या देशात नसेल. हे आमचे वैभव आहे. महाराष्ट्राच्या भक्तीची विशेषता. एकदा मला विचारण्यात आले की मराठी भक्तीची विशेषता काय आहे. उत्तर द्यायला मला वेळच लागला नाही. मी पटकन सांगितले की मराठीत देवाला आई या नावाने संबोधिले गेले आहे. इतरत्र हे कमी दिसते. तुलसीदास, सूरदास भगवंताला आई म्हणून आळवताना दिसत नाहीत. पण येग येग विठाबाई म्हणून मातृभावाने मराठी भक्त उपासना करतो. मातृभावाने उपासना करणारे दुसरीकडे कोणीच नाहीत असे नाही. मातृभावना, पितृभावना, पत्नीभावना, मित्रभावना इत्यादी अनेकविध भावनांनी सगळीच कडील भक्तांनी भगवंताची उपासना केलेली आहे. मराठीमध्येही मातृभावने अतिरिक्त इतर भावनेने उपासना होत नाही असे नाही. पण मराठीत विठाई माऊली नेहमीचीच आहे. संतांना आणि गुरुलाही मराठी लोक माऊली म्हणतात. येथे मातृभावना अधिक आहे. कदाचित माझ्या मातृप्रेमामुळे मला हे भासत असेल. महाराष्ट्रीय वृत्ती. आपला अभिमान जर भारतीयत्वापेक्षा संकुचित असेल तर आपण महाराष्ट्रीय नाही, राष्ट्रीयही नाही, अल्पराष्ट्रीय ठरू. मी भारतीय आहे असे म्हणण्यात जी व्यापक भावना आहे त्याहीपेक्षा व्यापक भावना मी महाराष्ट्रीय आहे असे म्हणण्यात असली पाहिजे. सबंध राष्ट्राला व्यापण्याची वृत्ती हृदयाची व बुद्धीची व्यापकता असली पाहिजे. विचाराचा पैस छोटा असता कामा नये. हे आपल्या साहित्यिकात कुठे पाहायला सापडते. तुमचा आमचा आदिगुरु धर्मसंस्थापक ज्ञानदेव त्याच्या अजरामर झालेल्या ग्रंथात ज्ञानेश्वरीत जोपर्यंत मराठी भारती कायम राहील तोपर्यंत तो ग्रंथ कायम राहील. त्या ग्रंथात अत्यंत व्यापक दृष्टी शिकवली आहे. जो लोकहितासाठी विहार करील तो कुठल्या प्रांताला तर नाहीच पण कुठल्या देशाला पण माझे घर म्हणणार नाही. हे विश्वची माझे घर असेच तो समजेल. विश्वापेक्षा कमी भाषा बोलायला जो तयार होईल तो महाराष्ट्रीय नाही. तुकारामांनीही देहूला किंवा पंढरपूरला आमुचा स्वदेश म्हटलेले नाही.
त्रिभुवनाला स्वदेश म्हटले. याला आम्ही महाराष्ट्रीय भूमिका म्हणतो. ही महाराष्ट्रीय वृत्ती आहे. ही संत वाङ्मयात अगदी स्पष्ट रूपाने दिसते. महाराष्ट्र सर्व भूमिका घेऊ शकत नाही. सर्वपेक्षा कमी भूमिका घेणे हा महाराष्ट्रीय बाणा नव्हे. ज्ञानदेवांनीच सांगून ठेवले आहे, एका बोलिले होये सर्वाही हित. ज्ञानेश्वरी अध्याय 17 ओवी 218. एकासाठी बोलले आणि सर्वांना उपयोग झाला. महाराष्ट्राच्या संत साहित्यात अशी वृत्ती दिसून येते. ते असा शब्द वापरतात जो दुनियेला लागू पडेल. जय जय राम कृष्ण हरी. जय जगत.